महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। सहज अन्न सेवा अभियानाचा 5वा वर्धापन दिन साजरा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय खोपोली येथील रुग्णांसाठी सातत्यपूर्ण सेवेचे 1461 दिवस परिपूर्ण। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय खोपोली येथे तालुक्यातील विविध भागातून उपचार घेण्यासाठी रुग्ण येत असतात। यात बहुतांशी आदिवासी व गरजू असतात। दवाखान्यापासून घर दूर असल्याने ॲडमिट असणाऱ्या रुग्णांसाठी दुपारच्या व रात्रीच्या जेवणाची बऱ्याच वेळा गैरसोय व तारांबळ लक्षात आल्याने सहज सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून 2 वेळच्या जेवणाची निःशुल्क व्यवस्था दिनांक 1 जानेवारी 2019 पासून कार्यरत आहे। 4 वर्षात किमान 10,000 पेक्षा जास्त जेवणाचे डबे समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थेच्या माध्यमातून पुरवण्यात आले। 1 जानेवारी 2023 रोजी सहज अन्न सेवेच्या 5व्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून या उपक्रमात सहकार्य करणाऱ्या अन्नदात्यांचा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील डॉक्टर्स तसेच परिचारिका यांचा रायगड भूषण कृष्णा महाराज लांबे, प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या मनीषा दिदी, प्रसिद्धी कीर्तनकार विलास महाराज तांडेल, खोपोली बाराखडीचे अध्यक्ष दिनकर भुजबळ, वीरांगना सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा खेडकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगीता वानखेडे, प्रसिद्ध उद्योजक हस्तिमल माणिकचंद यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला। या उपक्रमाचे अन्नदाते म्हणून डॉक्टर संगीता वानखेडे, डॉक्टर ऐश्वर्या गिरी, डॉक्टर श्रुती लांडगे, राखी गिरी, शैला उगले, अशोक ठकेकर, गणेश राक्षे, सचिन ओवाळ, राजेंद्र फक्के, हस्तिमल माणिकचंद, हस्तिमल ओसवाल, आशिष आंग्रे, सुहास कुंभार, समीर साठे, मोहिनी गुरव, वनिता साह, प्रदीप खंडेलवाल, संदेश येवले, ज्ञानदेव बीचकर, तौफिक कर्जीकर, केशर सिंग राजपूत, शिल्पा मोदी, विलास पाटील, जयश्री कुलकर्णी, दलपत रावळ यांनी सत्कार मूर्ती म्हणून सन्मान स्वीकारला। या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहज सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे, कार्याध्यक्षा माधुरी गुजराती, उपाध्यक्षा इशिका शेलार, खजिनदार संतोष गायकर, महिला संघटक नीलम पाटील, जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी, मार्गदर्शक मोहन केदार, संघटक अखिलेश पाटील, मनोज जांगीड, परेश ठोंबरे, सचिन गवळी, योगिता जांभळे, नम्रता परदेशी, सलमान शेख, बंटी कांबळे, रोहित घोसाळकर, अयूब खान, सागरिका जांभळे, महेश मेश्राम, नकुल देशमुख, नोईम खान यांनी अथक परिश्रम घेतले। आजच्या कार्यक्रमात पोपटलाल खंडेलवाल, डॉक्टर रियाज पठाण, ग्यासुद्दीन खान, विजय गुरव, तुषार खोपे, राजश्री पाटील, रुपाली कुंटे, पूजा मॅडम, मनोज वडनेरकर, नरेंद्र हर्डीकर, कीर्ती ओसवाल, श्रीपद महाडिक, फरीद शेख, राकेश ओसवाल, आकाश फक्के, रंजन चौधरी, सुजित महाडिक यांची विशेष उपस्थिती लाभली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र फक्के व आभार इशिका शेलार यांनी मानले। गरजूंसाठी अन्नसेवा ही काळाची गरज असून अन्नसेवेत सहकार्य करणारे हात हे पुण्याचे प्रतीक आहेत। समाजाने सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्याच्या या उपक्रमात भरभरून मदत करणाऱ्या कळत नकळत हातांना धन्यवाद देताना अध्यात्मातून सामाजिक ऋण ध्यानात ठेवून मनपूर्वक सेवा करा असा मौलिक सल्ला प्रख्यात कीर्तनकार कृष्णा महाराज लांबे व प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या मनीषा दिदी यांनी दिला आहे। मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11,
अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.